तू ही रे माझा मितवाचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमो प्रमाणे आता इथे अर्णव बसलेला असतो आपल्या रूम मध्ये. तो खूप रोमॅन्टिक असतो आणि आता इथे फुलांच्या पाकळ्या घेऊन बसलेला असतो आणि काहीतरी लिहित असतो त्याच्यावरती. तर आता तो म्हणतो की मी सिंदूर प्रेमाने माझं आयुष्य दरवळून टाकलंस. आप ये बंदा आपके सामने प्यार का इजहार करेगा असं म्हणतो. तर आता त्याला सगळे फ्लॅशबॅक आठवतात, सगळे रोमॅन्टिक क्षण वगैरे. तर आता तेवढ्यातच त्याला कॉल येतो. तर तो ईश्वरीचा कॉल असतो आणि ती म्हणते की लगेच दरवाजा उघडा, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर आता तो म्हणतो मलाही तुला काहीतरी खास सांगायचं आहे मी सिंदूर असं म्हणतो आता अर्णव. तर आता अर्णव जातो आणि लगेच त्या फुलांच्या पाकळ्या फेकून टाकतात दरवाजा उघडून. तर खूप आनंदाने फेकलेला असतो त्या वर्षाव करतो तो गुलाबांच्या पाकळ्यांचा. तर आता त्याला वाटतं ईश्वरी आली म्हणून. तर तो पाकळ्या बघा प्रेक्षक आपल्या बाबावर फेकलेला असतो. तर आता तुम्ही असं म्हणतो आता इथे अर्णव, कारण त्या माणसावर पडतात ना त्या गुलाबाच्या पाकळ्या. तर आता ऐश्वरी पाठीमागून येते आणि म्हणते तुमचे बाबा. तर आता इथे अर्णवला धक्का बसतो. तर घरातले सगळे जमलेले असतात तर सगळ्यांनाच धक्का बसतो. तर 9 मेला बघा प्रेक्षक हे मेन एपिसोडमध्ये येणार आहे. 9 मेला बघा प्रेक्षक प्रदर्शित होणार आहे. तर प्रेक्षक 9 मेला बघायला विसरू नका तू हिरे माझं मितवा, कारण खूप मोठा अपडेट आहे. कारण आता इथे तो येणार आहे, म्हणजेच ज्याच्यामुळे फार काय काय गोष्टी आता इथे एक्सपोज होऊ शकतात, सॉल्व्ह होऊ शकतात. कारण आता इथे अर्णवचे बाबा आलेले असतात. तर वल्लरीला तर मात्र कुठेतरी लपायलाच हवं, कारण आता इथे ते सगळं सत्य सांगणार आहेत की काय काय घडलं होतं त्याच्याबरोबर. तर प्रेक्षक असंही असू शकतं की एक खोटा माणूस असू शकतो, म्हणजे अर्णवचा बाबा म्हणून आलेला दुसरा माणूसही असू शकतो. तर तिने प्लांट केलेलाही असू शकतो इथे वल्लरीने. तर बघावं लागेल रिअल आहे की काय आहे म्हणून. कारण आता इथे वल्लरी काही करू शकते. तर याचा फेस जो असतो तो सेम असतो ना इथे अर्णवच्या बाबाशी. तर आता ईश्वरीने आणलेले असतं त्याला. तर आता इथे ईश्वरी घरातून कायम जायची असं बघतच असते वल्लरी. त्यामुळे ती काहीतरी असं प्लॅन केले का हे पण बघावं लागेल. मला तर असं वाटतं की तसंच काहीतरी असेल, कारण एवढ्यातच एवढं सिरियल नाही संपू शकत. वल्लरीला एवढ्या लवकर तर नाही पकडणार, कारण सिरियल चालणार कसं मग. तर आता इथे अर्णवच्या बाबाची एंट्री झालेली आहे. तर तो रिअल आहे की फेक आहे, कारण आता ईश्वरीने आणलेली असते. तर ह्या बाजूला इथे अर्णव आपलं प्रेम सगळ्यांसमोर जो असतो तिच्या मनामध्ये ईश्वरीबद्दल ते व्यक्त करणार असतो आणि तो पाकळ्यांवरती काय काय लिहित असतो आणि त्याचा खूप महत्त्वाचा दिवस असतो. तो आपलं प्रेम व्यक्त करणार असतो आणि बघा प्रेक्षक त्याला सरप्राईज देते ईश्वरी. हे बघा तुमचे बाबा म्हणून, आणि ती आणलेली असते त्या माणसाला ह्याच्यासमोर. तर आता इथे सगळे घरातले म्हणजे राजश्री मंडळी सगळे थांबलेले असतात बघा प्रेक्षक हॉलमध्ये. आणि तेवढ्यातच त्याची एंट्री होते आणि ईश्वरी म्हणते हे बघा तुमचे बाबा. तर अर्णवला शॉकच बसतो, कारण त्याला वाटलेलं असतं की आता ईश्वरी आले आणि तिच्या अंगावर मी आता पाकळ्या फेकणार गुलाबाच्या, आपलं प्रेम व्यक्त करणार. आणि तो जाऊन पाकळ्या फेकतो तर तो त्या माणसावर म्हणजे तिच्या बाबावर पडतं. तर तिच्या बाबाला पण शॉक बसतो हे काय म्हणून, कारण गुलाबाच्या पाकळ्या पडतात ना तिच्या अंगावरती. तर मग पाठीमागून ईश्वरी येते आणि ते शॉकच असतो अर्णव हे काय झालं म्हणून. तर आता इथे ईश्वरी येते आणि म्हणते हे बघा तुमचे बाबा. तर हा प्रोमोच एवढाच होता बघा प्रेक्षक तर आता इथे ह्या प्रोमो प्रमाणे खूप मोठी अपडेट आहे की आता अर्णवचे बाबा आलेले आहेत. तर ते रिअल आहेत की फेक आहेत, आणि ते काय बोलणार, ते खरंच म्हणणार आहेत का की सुप्रियाचा दोष होता म्हणून. हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण आता इथे त्याला माहित असायला हवं ना की वल्लरीने सगळा प्लॅन केलेला असतो म्हणून. कारण आता इथे त्यालाही कळणार नाही, त्याने तर बोलवलेलंच नसतं सुप्रियाला, तर ती अचानक आली कुठून. त्यामुळे तो असाही म्हणू शकतो की सुप्रियानीच माझा घात केलाय, तिच्यामुळेच माझी बदनामी झाली, तिच्याचमुळे मी सुसाईड केलं माझ्या बायकोने, असं काय काय तो म्हणणार बघा प्रेक्षक तर बघणं खूप इंटरेस्टिंग आहे की हा माणूस का हेतूने आलाय आणि खरंच वाहण्याचा बाबा आहे का, हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता इथे या सिरियलमध्ये वल्लरी मेन विलन आहे. तर मेन विलन पकडला गेला तर पुढे काय. कारण आता तू ही रे माझा विधवा चालू होऊन फक्त 1च वर्ष झालंय बहुतेक. तर ठरलं तर मग तर 4 वर्ष झालंय. तर ते आता एक्सपोज होणं ते तर होतंच. कारण टी-आर-पी खूप कमी होत होती त्यांची. तर टी-आर-पी ठेवण्यासाठी त्या लोकांनी ते एक्सपोज केलंय. तू हे रे माझा मितवाच्या केसमध्ये आता प्रेक्षक बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की पुढे काय करतील. कारण आता इथे अर्णवच्या बाबाची एंट्री 9 मेला दाखवणार आहेत बघा प्रेक्षक ते लोकं 9 मे म्हणून लिहितात, पण 10 मेलाच दाखवणार आहेत. कारण ते तसंच असतं सीरियलमध्ये, ते ॲड वेगळी दाखवतात, परत ओरिजिनल वेगळं दाखवतात. तर काय तुम्ही प्रेक्षक बघितलं नाही याच्या आधीही, म्हणजे संडेचा महा एपिसोड असतो त्यात काही नसतोच. मंडेला सगळं काही मेन असतं, म्हणजे त्याच्यानंतरची रिॲक्शन वगैरे ते बघणं खूप इंटरेस्टिंग असतं. तर 9 मेला मला नाही वाटत एवढं इंटरेस्टिंग काहीतरी असेल, पण 10 मेला खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी असतील. आणि ह्या आमच्या ह्या चॅनलवरती आम्ही लगेचच अपलोड करतो ते सगळे एपिसोड्स. त्यामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर प्रेक्षक अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमचं हे चॅनल लगेच आम्ही अपडेट्स देत असतो आणि सगळ्या गोष्टी आम्ही टाईम टू टाईम अपडेट करत असतो. म्हणजे प्रोमोज घ्या, एपिसोड्स द्या, सगळं. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि काय फीडबॅक असतील तेही आम्हाला कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही ते बदल आमच्या ह्या चॅनलमध्ये करू. तर प्रेक्षक अजून तुम्हाला काय काय ह्या चॅनलमध्ये बघायचं आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक एवढ्या ह्या
स्टार प्रवाहावरती तुमचे अजून दुसरे कोणते-कोणते सीरियल आहेत फेव्हरेट? कारण आता खूप सारे सीरियल नवीन-नवीन चालू झाले स्टार प्रवाहावरती. तर तुमची आवडती मालिका कोणती आहे स्टार प्रवाहावरती? म्हणजे ठरलं तर मग आहे, की तू ही रे माझा मितवा आहे, की लग्नानंतर होईलच प्रेम आहे, की तुझ्या सोबतीने आहे, की सावित्रीबाई फुले आहे, की आताच नवीन मालिका चालू झालेली आनंदीची ज्या आंधळ्या मुलीची स्टोरी आहे ती मालिका आहे, की बाई तुझा आशीर्वाद आहे. ती पण खूप नवीन कॉन्सेप्ट आहे. तर प्रेक्षक हो, तुम्हाला कोणती सीरियल आवडते? हळद रुसली हे पण सीरियल आहे, दुपारचे सीरियल्स आहेत. त्याच्यामध्ये नशीबवान आहे. परत दुसरं ते सीरियल आहे सखीचं, त्याचं नाव आहे लपंडाव. तर ते तुम्हाला आवडतं का? प्रेक्षक हो, तुमची आवडती जोडी कोणती आहे? ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हे 3 सीरियल सोडून आणि कोणत्या सीरियलचे अपडेट्स बघायचे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आम्ही नवनवीन सीरियलचे अपडेट्स पण देऊ आणि एपिसोड्स पण घालू. तर प्रेक्षक हो, तुमची आवडती जोडी कोणती आहे? तीही सुद्धा आम्हाला नक्की सांगा स्टार प्रवाहावरची. म्हणजे आम्ही नवनवीन तसे एडिट्स बनवून घालू आमच्या चॅनलवरती. जसं की तुम्हाला सायली अर्जुन आवडत असतील तर त्यांचे एडिट्स घालू. तर तुम्हाला इथे अर्णव ऐश्वर्य आवडत असतील तर त्यांचे एडिट्स घालू. अशाच वेगवेगळ्या कपल्सचे आम्ही वेगळे-वेगळे एडिट्स घालू. तर तुम्हाला कोणतं कपल खूप जास्त आवडतं? तर आता मी ऑलरेडी सांगितलं अर्जुन सायली आवडतं, की नंदिनी, जीवा आवडतो, की पार्थ आणि काव्य आवडते, की अर्णव ऐश्वर्य आवडतात, की तुम्हाला ऊर्जा आणि शौर्यची जोडी आवडते का आणि कोणती जोडी आवडते? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक अजून कोणते सीरियल्स तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि कसला कॉन्सेप्ट बघायला आवडेल? प्रेक्षक कोण होतीस? तू काय झालीस? तू खरंच खूप छान सीरियल होतं. मी खूप मिस करते ते सीरियलला. खूप छान मला खूप आवडायचं ते सीरियल. तर प्रेक्षक तुम्हाला पण आवडत होतं का ते सीरियल? कमेंट करून नक्की सांगा. 1 वर्ष पण नाही टिकवलं ते सीरियल आणि छान होती तिची टी-आर-पी. खरंच कधीच वाटलं नव्हतं ते सीरियल अशा अचानक बंद पडेल म्हणून. तर प्रेक्षक हो, आता गिरिजा प्रभू म्हणजे जी कोण होतीस तू काय झालीस तू मधली मेन हिरोईन होती ती आता तिचं हिंदीमध्ये मालिका आलेली आहे बघा प्रेक्षक दंगल चॅनलवरती हिंदी मालिका आहे आणि आता ती त्याच्यामध्ये 32 वर्षाची सिंगल मुलगीचा रोल प्ले करणार आहे. ते बघू शकता तुम्ही जर तुम्ही गिरिजा प्रभूचे फॅन असाल तर. मात्र तिला आता मराठी सीरियलमध्ये बघणं खूप छान वाटायचं प्रेक्षक आता तिला हिंदीमध्ये बघतोय. पण खरंच ते जे वाटतं ना आम्हाला मराठी सीरियलमध्ये बघून ते खूप जरा वेगळं असतं. खरं तर त्यातला तो वेगळा ॲक्टर होता. तोही सुद्धा हिंदी सीरियल करायचा. पण मराठीमध्ये खूप छान वाटायचा तो खरंच प्रेक्षक हो. तर प्रेक्षक हो, ती सीरियल नक्की बघा तुम्हाला ती आवडत असेल तर. तर प्रेक्षक हो, तुम्हाला आत्ता सध्याचं सगळ्यात आवडतं सीरियल कोणतं आहे स्टार प्रवाहावरचं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्ही त्याच्याबद्दलही सांगायचा प्रयत्न करू आणि असंच आमच्या चॅनलला अपडेट्स घ्यायचे असतील तर नक्की या आणि काही सुचवायचं असेल फीडबॅकमध्ये तर कमेंट करून नक्की सुचवा. तर प्रेक्षक हो, कसा वाटला तुम्हाला हा प्रोमो? कमेंट करून नक्की सांगा. तर प्रेक्षक हो, अशाच नवनवीन प्रोमोसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फीडबॅक द्यायला अजिबात विसरू नका. तर हा प्रोमो इथेच संपतो.